वैशाली नरसगौडा ऋषिराज क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही एक खास विषय घेऊन आलेलो आहोत. जसं आपल्या सर्वांना माहीतच आहे की आम्ही ट्युशन्स कंडक्ट करतो. तर ज्या वेळेला आम्ही हे 8, 9, 10चे बॅचेस घेत असतो त्यावेळेला एक असं लक्षात आलं आहे माझ्या की ह्या टीनएजमधल्या मुली, स्पेसिफिकली मुली महिन्यातनं 1-2-3दा सुट्टी घेतात आणि सांगतात की नाही टीचर आमची तब्येत बरोबर नाही आहे, पोट दुखत आहे, त्यामुळे आम्ही 1-2 दिवस ट्युशनला येऊ शकत नाही. आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो आहे PCOS. बऱ्याच जणांना ह्याविषयी माहिती नाही आहे, अवेअरनेस नाही आहे. मुली फक्त पोटात दुखतं म्हणून सुट्टी घेतात आणि घरी आराम करतात, बरं वाटलं की क्लासला येतात. तर नेमकं ह्याचं कारण काय, हे PCOS म्हणजे काय आहे, तर त्याचे सिम्पटम्स काय, त्याचं सोल्युशन काय, याविषयी संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि ह्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आजचे आपले गेस्ट आहेत आपल्या हेल्थ कोच पूजा गिजाळे. नमस्कार मॅडम. थँक्यू. तर जसं मी सांगितलं की आज आपला विषय आहे PCOS. तर बऱ्याच जणांना या PCOS बद्दल माहिती नाही आहे, तर आपण पहिले हे PCOS म्हणजे नेमकं काय हे क्लिअर करूया. PCOS म्हणजे फुल फॉर्म सांगायचं म्हणजे पॉलिसिस्ट ओव्हरी सिंड्रोम. पॉली म्हणजे खूप, बंच, सिंगल नाही, खूप सारे 10, 20, 50 मध्ये जे काउंट करतो आपण त्याला पॉली म्हणतो. आणि सिस्ट म्हणजे ओव्हरीजमध्ये जे एग फॉर्म्स होतात ते एग्स मॅच्युअर होत नाही, ते तिथेच आतमध्येच कंजेस्टेड होत जातात अँड दे मल्टिप्लाय अगेन. सो दॅट इज पॉलिसिस्ट ओव्हरियन सिंड्रोम, जे ओव्हरीजमधले डिसीजमध्ये मोल्ड होतात. ओके. कारण फक्त त्रास होतो म्हणून सुट्टी घेतात, पण ह्याचं नेमकं कारण कोणाच्या लक्षात येत नाही. सर्वसाधारणपणे PCOD हा शब्द सर्वसामान्यांनी ऐकलेला आहे, पण हे PCOS आणि PCOD ह्यातला नेमका फरक काय? Okay, PCOD is polycystic ovary disease or disorder and PCOS is polycystic ovarian syndrome. The PCOD is in starting stage. एकदम स्टार्टिंग थोडंसं निग्लेक्ट केलं तरी काही हरकत नाही, असा स्टेज आहे. पण when it develops it turns out to be PCOS, polycystic ovarian syndrome, which is severe form of PCOD. ह्याच्यामध्ये लिटरली खूप केअरफुली हे PCOS टॅकल करावं लागतं. ह्याच्यामध्ये डॉक्टर कन्सल्टेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अलॉंग विथ युअर लाईफस्टाईल चेंजेस. पण आता नेमकं हे PCOS हा प्रॉब्लेम आहे, हे ओळखायचं कसं, म्हणजे ह्याचे सिम्पटम्स काय असतात? ओके, PCOS हे जनरली कधी स्टार्ट होतं आपण तिथून स्टार्ट करूया. हे जे सिम्पटम्स तर डेफिनेटली आहे, पण हे ऑकर कुठून होतं? दिस स्टार्ट्स वेन युअर मॅनिस्ट्रल सायकल जेव्हा स्टार्ट होते एखाद्या मुलीची, जेव्हा ती मॅच्युअर होते, दॅट इज दी फेज. हे जेव्हा PCOD आहे हे सिम्पटम्स स्टार्ट नोटिसेबल आपल्याला होत जातात. नाउ द थिंग इज दॅट ह्याच्यामध्ये जेव्हा मॅनिस्ट्रल सायकल स्टार्ट होते ना, 1-2-3 वर्ष इज व्हेरी क्रुशियल. ह्याच्यामध्ये ऑल द टाईम यू शुड कीप वॉच ऑन युअर सेल्फ, युअर बॉडी, काय चेंजेस होत आहेत बॉडीमध्ये. जर ते पॉझिटिव्ह चेंजेस असतील तर व्हेरी गुड, पण ते नेगेटिव्ह चेंजेस असतील तर डेफिनेटली देर इज अ मॅटर ऑफ कन्सर्न. आता हे नेगेटिव्ह चेंजेस म्हणजे काय? नेगेटिव्ह चेंजेस डेफिनेटली बॉडीमध्ये चेंजेस तर होणारच, पण नेगेटिव्ह चेंजेस असे असतात की तिथे तुमचं वेट सडनली इन्क्रीज होत जातं. एकदम 5 kgs, 10 kgs विदिन अ मंथ ऑर 2. जेव्हा असे वेट इन्क्रीज होतं देन दॅट इज वेअर यू शुड कन्सिडर PCOD प्रॉब्लेम होऊ शकतो. द सेकंड इज अनवॉन्टेड हेअर ग्रोथ ऑन युअर फेस. ओके, जनरली चिन एरियामध्ये अनवॉन्टेड हेअर ग्रोथ होतं अँड इवन ऑन युअर चेस्ट, विच इज नॉट गुड. These are negative effects, negative changes जे बॉडीमध्ये आहेत. अँड दिस वेन यू स्टार्ट नोटिसिंग दिस, ॲक्ने खूप सारे येतात, स्किन ऑइली होते. तर दीज आर द सिम्पटम्स यू नीड टू कन्सिडर. तर PCOS म्हणजे नेमकं काय, PCOD काय हे क्लिअर झालं. पण हा प्रॉब्लेम सगळ्यांमध्ये आढळून येत नाही, म्हणजे सगळ्याच मुलींना हा प्रॉब्लेम असतो असं नाही आहे. तर नेमका हा PCOS किंवा PCOD हा नेमका प्रॉब्लेम होतो कशामुळे? Okay, now there are few reasons behind this. First is genetic predisposition. म्हणजे सपोज तुमच्या आजीला असू शकेल किंवा तुमच्या आईला आहे किंवा तुमच्या बहिणीला आहे, तर पॉसिबिलिटीज खूप आहेत की ते तुम्हाला पण होऊ शकतं. दिस इज जेनेटिक डिस्पोजिशन. सेकंड इज इन्सुलिन रेजिस्टन्स. जेव्हा तुमची बॉडी प्रॉपर इन्सुलिन रेजिस्टन्स होत नाही आहे, तो प्रोसेस प्रॉपरली होत नाही आहे, तर देर आर अगेन चान्सेस ऑफ PCOS.
अँड देन थर्ड इज युअर लाईफस्टाईल. फॉल्टी इटिंग आहे, प्रॉपर एक्सरसाइजेस नाही आहे, वॉट यू ईट यू डोंट बर्न इट, हे जेव्हा होतात देन दॅट टर्न्स आउट हार्मोनल इम्बॅलन्सेस स्टार्ट होतात तिथे, अँड देन दॅट टर्न्स आउट टू बी PCOS. म्हणजे ह्याला आपण नेमकं एकच कारण आहे किंवा ह्याच कारणाने होतं त्याच कारणाने होते असं नाही म्हणू नाही शकत. नाही, देर एक्झॅक्ट रिझन अजून पण नाही कळलेलं आहे, बट दीज आर फ्यू ऑफ दी रिझन्स ह्याच्यामुळे होऊ शकतं. आणि आपल्याला हे रिझन्स माहीत झाले देन यू कॅन अवॉइड दोज थिंग्स. हे अवॉइड केलं की थोडे चान्सेस कमी आहेत तुम्हाला ते PCOD होण्याचे. हो. मग हा डायग्नोस कसा होतो? PCOS हा जो प्रॉब्लेम आहे तो आता आपल्याला हा प्रॉब्लेम आहे हा नेमकं ओळखायचा कसं? ओके, ॲज आय सेड की फर्स्ट वेट गेन आहे, अनवॉन्टेड हेअर आहे, ॲक्ने तर खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जनरली म्हणतो की नाही टीन आहेत, वयात आलेत म्हणून ॲक्ने आहे, तर ॲक्च्युली तसं नसतं. देर आर लॉट ऑफ हार्मोनल, इवन इन मेल बॉय आणि गर्ल दोघांमध्ये हार्मोनल चेंजेस खूप होत असतात. वन्स दे क्रॉस 11 इयर्स 12 इयर्स नंतर भयंकर हार्मोनल चेंजेस होतात. जनरली आपल्याला वाटतं त्याच्यामुळे ॲक्ने आहे, पण नाही. फिमेल्समध्ये ओव्हरीज असतात, 2 ओव्हरीज असतात. 1 ओव्हरीज ॲक्टिव्ह एव्हरी मंथ. हे मंथ राईट ओव्हरी ॲक्टिव्ह असेल तर नेक्स्ट मंथ लेफ्ट असतं, अल्टरनेट असतं. असं नाही की दोन्ही ओव्हरीज ॲक्टिव्ह असतात. आणि जेव्हा ओव्हरीज पण हार्मोन्स जनरेट करतात, जेव्हा जे ओव्हरीज वर्क जे करतात त्याच्यामध्ये इम्बॅलन्स झालं की हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात. then that leads to acne also. Acne is very important and one of the reason for PCOS. तर हे झालं, वेट गेन झालं, ॲक्ने झालं, अनवॉन्टेड हेअर्स. these are the things you should consider. तर पण हे आता जवळजवळ हा प्रॉब्लेम आता खूप आपण ह्याचं पर्सेंटेज वाईज तुम्ही काय एक्सप्लेन करू शकता? म्हणजे आता किती % मुलींना हा प्रॉब्लेम आता दिसून येतो? 10 मधले 7 ते 8 मुली आर सफरिंग फ्रॉम दिस. अँड मेजर रिझन आत्ता, पहिला पण होतं पण ते डायग्नोस होत नव्हतं. आता होतं डायग्नोस बिकॉज वी हॅव लॉट ऑफ मेडिकल इक्विपमेंट अवेलेबल. तर जे इटिंग हॅबिट्स आहेत ना ते खूप रॉंग आहेत. प्रोसेस्ड फूड आहे, मैदा, फास्ट फूड जे आपण खातो दॅट इज ह्यूज. त्याचं कन्झम्पशन खूप झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते एक्सरसाइजेस नाही होत आहेत प्रॉपरली जेवढं पाहिजे तेवढं. ते खाणं इज नॉट रॉंग, पण ते तुम्ही खाताय ना, यू नीड टू बर्न दॅट. जेव्हा ते बर्निंग प्रोसेस नाही होत ना, देन दॅट कीप्स ऑन अक्युमुलेटिंग ऑन युअर बॉडी. सो देन दॅट लीड्स टू हार्मोनल इम्बॅलन्स. आणि हे ॲक्च्युली ओळखायचं, हे सिम्पटम्स तुम्हाला दिसतात, पण मग पुढे डायग्नोज कसं करायचं? फॉर दॅट यू नीड टू गो टू विजिट अ डॉक्टर. डॉक्टरला व्हिजिट केलं तर एक तर सोनोग्राफीमध्ये तुम्हाला तुमचे ओव्हरीज कसे ॲक्ट करतात ते कळतं. अँड सेकंड इज, जेव्हा तुमचे पिरियड्स येतात ना त्याच्या सेकंड डे यू नीड टू गो फॉर ब्लड टेस्ट. सेकंड डेचा जो ब्लड टेस्ट असतो ना त्याच्यामध्ये THS लेवल, LH लेवल हे सगळे कन्सिडर केले जातात. मग ह्या लेवल्सवरून तुमचं PCOS कुठल्या लेवलला आहे हे डॉक्टर डायग्नोज करून मग त्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट स्टार्ट होते. जनरली वॉट पीपल डू की मी पिरियड्स आलेत, हे होऊ देत, मग मी डॉक्टरकडे जाते. तर तसं नाही केलं पाहिजे. पिरियड्स येऊ देत, नाही येऊ देत, 1.5 ते 2 महिने पिरियड्स पोस्टपोन झाले तर यू हॅव टू व्हिजिट अ डॉक्टर. त्याच्यापेक्षा येईल आत्ता तरी स्टार्ट झालंय असं म्हणून नाही चालत. 2 महिने गॅप इज अ बिग गॅप. हे जेव्हा होतं तेव्हा यू हॅव टू व्हिजिट अ डॉक्टर. ओके, आता आपल्याला ह्याचे म्हणजे आपण ह्याचं काय रूट कॉज काय आहे हे समजलं, परत आता ह्याचे सिम्पटम्स समजले. तर हा जो PCOS PCOD प्रॉब्लेम आहे तो क्युरेबल आहे? तो कम्प्लिटली क्युरेबल नाही आहे, बट यू कॅन डेफिनेटली कंट्रोल इट. डेफिनेटली कंट्रोल करू शकतो. PCODमध्ये ना पिरियड्स तुमचे 1.5 ते 2 महिने हा गॅप जनरली असतो. सो दॅट इज अ स्टार्टिंग स्टेज. वेन दिस गॅप इन्क्रीजेस, जेव्हा 3 months 4 months 5 months 6 9 महिन्यापर्यंत पण एक बायकांना पिरियड्स येत नाही. सो दॅट इज हायर लेवल ऑफ PCOS. सो हे पुरा फुल्ली क्युअर नाही होऊ शकत, पण एक्सरसाइजेस करून, लाईफस्टाईल आपली चेंज करून यू कॅन डेफिनेटली कंट्रोल करू, म्हणजे मॅक्झिमम कंट्रोल करू शकतो. 100% क्युरेबल नाही आहे म्हणून. नाही, कसं असतं माहिती आहे, फिमेल्समध्ये ना हार्मोनल चेंजेस इज ऑलवेज इन प्रोसेस. Okay, every year when you grow, your body also grows and it starts showing you changes, and that is hormonal changes. Full time तुमचे हार्मोन कंट्रोलमध्ये असणं ना is really very difficult. So accept that part की your hormone is always keeping on changing. So that is how you can't avoid नाही करू शकत PCOD किंवा thyroid in that case, but you can definitely control it. तर आता
बरं, एक एकदा त्याच्या पॅरेंट्समध्ये अवेअरनेस आहे किंवा आपण एज्युकेटेड आहे किंवा अवेअरनेस आहे, ते पॅरेंट्स असे काही सिम्पटम्स दिसले किंवा इरेग्युलर पिरियड्स वगैरे दिसले की डॉक्टरने अप्रोच करतात. काही जण एक एकदा हे नॉर्मल पण असू शकते करून इग्नोर करतात. हा जर वेळेत डायग्नोस नाही झाला आणि जर थोडे वर्ष इग्नोर झाला तर ह्याच्या पुढे काय परिणाम होऊ शकतात? फिमेल केसमध्ये जर हे इग्नोर केलं तर मुलींना प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हायला खूप डिफिकल्ट टास्क आहे. आणि आपण जनरली म्हणतो की 30-30च्या पहिला बाळ व्हायला पाहिजे, प्रेग्नन्सी व्हायला पाहिजे, बिकॉज 30 इयर्सपर्यंत तुमचे हार्मोन्स, तुमचे ओव्हरीज खूप इंटॅक्ट असतात. त्याचं वर्किंग प्रोसेस एकदम छान असते, त्या व्हेरी ॲक्टिव्ह. 30 नंतर थोडं त्याचं प्रोसेस कमी होत जातं. आणि हेच फेज आहे जे 20 to 30 जो फेज आहे ना, हेच फेज खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही हे निग्लेक्ट केलं तर कन्सीव्ह जनरली 23, 24, 25 मध्ये मुलींची लग्न होतात, मग पुढे 2 वर्षात ते प्रेग्नेंट होतात. मग तसं नाही, इग्नोर केलं की प्रेग्नन्सीमध्ये खूप मोठा डिफिकल्टी येतं. देन यू हॅव टू गो टू डॉक्टर, मग त्याचे ट्रीटमेंट घ्यावं लागतात आणि त्या ट्रीटमेंटमध्ये तुमची बॉडी खूप कॉम्प्रोमाइज होऊन जाते. सो दीज आर दी साईड इफेक्ट्स म्हणा किंवा मेजर प्रॉब्लेम म्हणा, जर तुम्ही इग्नोर केलं की पुढे तुम्हाला कन्सिव्ह व्हायला खूप प्रॉब्लेम होतो. मग जर आपल्याला हा प्रॉब्लेम अवॉइड करायचा असेल, समजा येऊ नये, ती स्टेजच येऊ नये, आम्ही PCOS PCOD पर्यंत पोहोचू नये, तर त्यासाठी काही आम्ही काळजी घेऊ शकतो? Now this is an awareness video. Vrushali is really doing a great job. If you're watching this video, just note down this point. First, जेव्हा तुमचे मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होतात त्याच्यानंतर जस्ट मेंटेन अ डायरी. कुठल्या महिन्यात कुठल्या डेटला तुमचे पिरियड्स आले, किती दिवसाचा गॅप आहे. जर तो गॅप एक 8-10 दिवसाचा असेल तर लिटरली नॉट एन इश्यू. जनरली 29 डेजचा गॅप इज द बेस्ट गॅप, दॅट इज अ हेल्दी मेन्स्ट्रुअल सायकल. बट इन केस ते पुढे 8-10 दिवस जरी झाले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते 1.5 महिने किंवा 2 महिने एक्सटेंड होत असतील तर डेफिनेटली देर इज अ थिंग यू शुड कन्सिडर. ते वरीवाला सिच्युएशन आहे अँड यू शुड अप्रोच युअर डॉक्टर फॉर दिस रिझन. अँड द सेकंड पॉईंट इज ऑलवेज कीप अ ट्रॅक ऑन व्हॉट यू आर इटिंग. इटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला वाटतं की बाहेर फ्रेंड्स बरोबर गेलो, वी गो विथ दी फ्लो, आपण खातो, पण आपल्याला नाही सूट होत आपल्या बॉडीला, तर वी शुडंट ईट दॅट. आणि जरी ईट केलं तर सेकंड ऑप्शन इज एक्सरसाइजेस करा व्यवस्थित. फुल डेमधले ना 20-25 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज इज मोर दॅन इनफ, पण तेवढं करायला पाहिजे. सगळ्या मुलींनी हे एक्सरसाइजेस थिंग खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि एक्सरसाइज म्हणजे पण नुसतं वॉकला गेले, मी रन केले, दॅट्स नॉट अन एक्सरसाइज. ह्याच्यामध्ये ना एक्सरसाइजमध्ये युअर ओव्हरीज शुड गेट इन्वॉल्ड. स्टमक एक्सरसाइजेस ज्याला आम्ही कोर वर्कआउट्स म्हणतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ फिमेल्स. आणि एक्सरसाइज मी जे एक्सरसाइज करते ते माझ्यासाठी इनफ आहे की नाही हे तू कसं जज करणार? मे बी मला 15 मिनिट्स इनफ होतात, तुला 20. हाऊ डू यू जज दॅट? त्याच्यासाठी ना एक्सरसाइजेसमध्ये यू शुड स्वेट अ लॉट. अगदी फोरहेडवरून तुझे टप 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 स्वेट खाली पडायला पाहिजे. Then you consider that these exercises what you are doing is enough for you. Your heart should start pumping at a higher level. These are few of the things you need to consider. आणि हे सगळे गोष्टी drink lot of water. आपली बॉडी 80% वॉटरनी बनलेली आहे. सो यू नीड टू फ्लश आउट द टॉक्सिन्स फ्रॉम युअर बॉडी. फॉर दॅट रिझन यू नीड टू कन्झ्युम लॉट ऑफ वॉटर. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर कन्सिडर केल्या ना, यू कॅन डेफिनेटली अवॉइड दिस प्रॉब्लेम. अँड दिस हॅज टू स्टार्ट राईट फ्रॉम 16, 17, 18. 20 क्रॉस केला आणि जर तुम्ही म्हटलात की मी कंट्रोल करते, तर दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. खूप डिफिकल्ट असतं ते. इम्पॉसिबल नाही आहे, बट डिफिकल्ट असतं. बट इफ यू स्टार्ट अर्ली यू विल नॉट रीच दॅट स्टेज. तुमच्या आत्ताच्या आन्सरमध्ये तुम्ही असा उल्लेख केलात की आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडेफार चेंजेस आपण आणायला पाहिजे. तर हा पॉईंट तुम्ही जरा जास्त क्लिअर करू शकता का? ओके, लाईफस्टाईल म्हणजे मेजरली स्लीपिंग आवर्स. प्रॉपर स्लीप व्हायचं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड इज वॉच वॉट यू आर इटिंग. यू ईट गुड, यू ईट वेल अँड यू ईट ऑन टाईम. पाहिजे तेव्हा मी खाल्ले, पाहिजे तसं मी खाल्ले हे म्हणून चालत नाही. घरातलं फूड इज स्टील ओके, चपाती, भाकरी, राईस, दिस ऑल इज फाईन. बट जे आपण बाहेरचं फूड खातो, इट हॅज लॉट ऑफ ऑइल अँड ॲज वेल एज सॉल्ट, विच इज नॉट गुड फॉर आवर हेल्थ. अँड ऑफकोर्स मैदा, द प्रोसेस फूड. सो ह्या गोष्टी जेवढ्या अवॉइड कराल तेवढं बेटर आहे. इन्क्लूड लॉट ऑफ व्हेजिटेबल्स अँड सॅलॅड्स इन युअर बॉडी. एक टोमॅटो जर तुम्ही चॉप केला तर काय तुम्ही टोमॅटो चॉप केलं की तुम्हाला काय रिअलाइज होतं? त्याच्यातून खूप सारं पाणी बाहेर येतं, लिक्विड बाहेर येतं.
right? Same is with the cucumber. 80% of cucumber is of water. So eat these things, keep your body hydrated all the time. So these things also helps in weight loss, but it also helps in detoxing your body. So ह्याच्याने सगळे आपले फ्लुइड्स रिप्लेस होतात आणि टॉक्सिन्स आपल्या बॉडीमधून निघून जातात. स्प्राउट्स म्हणा, स्प्राउट्स इज रिच इन प्रोटीन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर बॉडी फंक्शनिंग. आपण ह्या गोष्टी कन्सिडर करतो ओनली डाएट, म्हणजे वेट लॉस ज्यांना करायचं त्यांनी फक्त सॅलड खायचं, वेट लॉस करणारे स्प्राउट्स खायचं, असं नाही आहे. हे स्प्राउट्स आणि सॅलड्स आता तुम्हाला कळलंच आहे मी का सॅलड खावं म्हणते, बिकॉज ह्या गोष्टी नुसता डाएट नुसता वेट लॉससाठी नाही आहे, बट तुमच्या बॉडी फंक्शनिंगसाठी न्यूट्रिशियस गोष्टी आहेत जे तुमच्या बॉडी फंक्शनिंग स्मूथली कंटिन्यू करतात. आणि ऑफकोर्स तुमचं जे बॉडी स्ट्रक्चर असतं, you should always keep your body structure straight. Shoulders pulled back, chest out, core always engaged. जर तुम्ही असं लथार्जिक लेझी बसलं की तुमची बॉडी पण ऑटोमॅटिकली त्याची ॲक्टिव्हिटीज लेझी होऊन जातात. सो कीप युअर सेल्फ ऑलवेज स्ट्रेट अँड हार्ड. सो दिस हेल्प्स युअर बॉडी जी डायजेशन प्रोसेस असतं ना ते पण खूप स्मूथली फॉलो होतं इफ यू कीप युअर सेल्फ स्ट्रेट. सो दीज आर द फ्यू स्टेप. व्हेरी नॉमिनल. मी मोबाईल यूज करू नका असं म्हणत नाही आहे, बिकॉज दॅट यू कॅन्ट अवॉइड राईट नाव. So having a proper sleep, keeping yourself hydrated, eating healthy food is what is required. आतापर्यंत आपण ह्या मुलींमधल्याच मेजर प्रॉब्लेमबद्दल डिस्कस केलं. PCOS, PCOD हे मुलींना हायलाईट करून डिस्कस केलं. पण हे जे हार्मोनल चेंजेस जे असतात ते फक्त मुलींमध्ये असतात का मुलांच्याही टीनेजमध्ये हे हार्मोनल चेंजेस आपल्याला आढळून येतात? आता हार्मोन्स म्हणजे देर आर टू मेजर हार्मोन्स, दॅट इज एस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. Estrogen is a female reproductive and major hormone and progesterone is a male hormone. आता कसं आहे जनरली मुलींचे ओव्हरीज आर व्हेरी सेन्सिटिव्ह, सो दे गेट इमिजिएटली अफेक्टेड बाय दिस हार्मोनल चेंजेस. तसं मुलांमध्ये थोडेच मुलं आहेत जे हार्मोनल चेंजेसनी अफेक्टेड असतात. असं नाही कम्पॅरेटिव्हली गर्ल्स मुलांमध्ये हे फॅक्टर खूप कमी, पर्सेंटेज इज व्हेरी लेस इन केस ऑफ बॉईज कम्पेअर्ड टू गर्ल्स. पण बॉईजमध्ये ना एस्ट्रोजन लेवल कधी कधी वाढतं, प्रोजेस्ट्रॉन कमी होतं. मग एस्ट्रोजन लेवल जेव्हा त्यांचं वाटतं ना त्यांच्यामध्ये फिमेल कॅरेक्टर्स थोडे यायला लागतात. थोड्या मुलांचे चेस्ट थोडे हेवी असतात. दीज आर दी सिम्पटम्स बॉईज शुड कन्सिडर की त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होत आहेत. सो जनरली त्यांच्यामध्ये एस्ट्रोजन लेवल थोडं वाढलं की त्यांचे चेस्ट थोडे बल्ज होतात आणि ॲक्टिव्हिटीज हे बॉडी हेअर थोडे कमी होतात. तेव्हा ते एस्ट्रोजन लेवल फिमेल हार्मोन्स त्यांच्यामध्ये वाढतं. आणि ऑफकोर्स ॲक्ने तरी मेजर आहे दोन्हीमध्ये, दोन्ही मेल फिमेलमध्ये. ज्यांना पण तुम्हाला ॲक्ने येतात कन्सिडर तुमचे हार्मोन तिथे इम्बॅलन्स होत आहे. सो यू हॅव टू वर्क ऑन दॅट. म्हणजे हे हार्मोनल चेंजेस आणि त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स हे मेल फिमेल दोन्हीमध्ये आपल्याला दिसून येतात. दोन्हीमध्ये अगेन रिपीट, फिमेल्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू दिस हार्मोनल चेंजेस. सो फिमेल्स हॅव टू टेक केअर अ लॉट ॲज कम्पेअर्ड टू बॉईज. बॉईज थोडं निग्लेक्ट केलं तरी चालून जातं, पण फिमेल शुड नॉट निग्लेक्ट. तर ह्या प्रॉब्लेमवर ह्या PCOS आणि PCOD ह्याचा अवेअरनेस जास्तीत जास्त लोकांमध्ये यावा, तर ह्यासाठी तुम्ही ह्या आमच्या स्टुडंट म्हणा, त्यांचे पॅरेंट्स म्हणा, ह्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? मेजर मेसेज आहे पॅरेंट्ससाठी. मदर अँड फादर बोथ कीप वॉच ऑन युअर किड्स. कसे ग्रो करतायत, काय खात आहेत, काय पित आहेत, आणि इफ इट्स एक्सटेंड होत आहे तर समटाईम्स यू नीड टू गो अहेड अँड कंट्रोल युअर किड्स. त्याच्यासाठी खाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बॉडी चेंजेस फिमेल्समध्ये कसे होत आहेत तसं मदर्सनी खूप सारं केअर घ्यावं लागणार आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, जेवढा तुम्ही ट्रॅक ठेवाल चेंजेसमध्ये तेवढं तुम्हाला त्याचे इफेक्ट्स कळत जातील. सो ऑलवेज सी दॅट यू वॉच युअर गर्ल्स ग्रोईंग, हाऊ दे आर ग्रोईंग, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही साईड्स कन्सिडर करून देन यू टेक अन ॲक्शन. तर आजच्या या व्हिडिओचा जो आपला विषय होता PCOS आणि PCOD हा जो मुलींमध्ये दिसण्यात येणारा जो कॉमन प्रॉब्लेम आहे, तर मला वाटतं हा विषय सगळ्यांना आता क्लिअर झाला असेल. ह्याच्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला ह्याविषयी काही जर प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन ड्रॉप करू शकता. त्याचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि तुम्हाला जर डायरेक्टली तुमच्या प्रॉब्लेमसाठी जर पूजा इजारे मॅडम यांना जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्सही आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर खरंच मॅडम ह्या प्रॉब्लेमविषयी तुम्ही इतकी सोप्या शब्दात सर्वसामान्यांना समजेल अशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे तुमचे खूप खूप आभार.